तुम्हाला माहिती आहे का, सकाळी उठलं की सर्व स्त्रियांना सर्वात आधी पडणारा प्रश्न तो म्हणजे नाश्त्यासाठी काय बनवायचं? मग आता कोणताही विचार न करता सकाळी उठलं की टेन्शन न घेता फक्त 10 ते 15 मिनिटात तयार होणारे मऊसूत, जाळीदार असे घावण बनवायचे. आणि हे तांदळाचे पिठाचे घावण बनवताना यामध्ये 2 सिक्रेट पदार्थ वापरले आहेत. त्यामुळे तुम्ही बनवलेलं घावण परफेक्टच बनणार. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करून ठेवा. हे सर्वात आधी एका बाउलमध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ, 2 चमचे बेसन, 2 चमचे रवा, चवीनुसार मीठ घालायचं. सर्व साहित्य एकसारखं मिक्स करायचं. लागेल असं थोडं-थोडं पाणी घालायचं, बॅटर तयार करायचं. 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी बरोबर 2 वाटी पाणी हे प्रमाण परफेक्ट आहे. त्यानंतर यामध्ये 2 लहान चमचे कच्चं तेल घालायचं. ते सुद्धा एकसारखं मिक्स करायचं. तेल घातल्यामुळे घावणाला जाळी खूप छान पडते. परफेक्ट असं बॅटर तयार झालंय. बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. त्यानंतर गॅसवर तवा गरम करायला ठेवलाय. तवा छान कडकडीत गरम करायचा. तेलाने ग्रीस करून घ्यायचा आणि तयार बॅटर तव्यावरती सोडायचं. तव्याची लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये पीपी किंवा लिंक टाइप करा. लिंक तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर मीडियम टू लो फ्लेमवर झाकण ठेवून एका बाजूने घावण भाजून घ्यायचं, झाकण काढायचं, घावण पलटी करायचं, दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यायचं. याच पद्धतीने राहिलेल्या पिठाचे सुद्धा घावण बनवून घ्यायचे. फक्त सुरुवातीला तेलाने तवा ग्रीस करायचा. पुढचे घावण बनवून घेताना सुरुवातीला तव्याला तेल लावायचं नाही. तर इथे पहा याच पद्धतीने सर्व घावणं मी बनवून घेतली आहेत. मस्त चटणीसोबत ही गरमागरम मऊसूत जाळीदार घावणं सर्व्ह करायची आणि पुढची रेसिपी कोणती हवी आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा.